जवान जय किसान. भावांनो, या पीक विमा वर्षी आता पीक विम्याशी व्हिडिओ बनवला लवकराला. पीक विमा लोकांना अजून 2023चा 24चा आणि 25चा अजून पीक विमा भेटले नाही. सरकारने काय केलं, अजून पीक विमा जाहीर केला, पण त्याच्यात ज्या 2023 मध्ये ज्या अटी होत्या त्याच अटी घातलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून बी जे आपल्याकडे विकतं ते मालाचं त्याच्यात कुठंही उल्लेख नाही. कपास, सोयाबीन, कपाशी, सोयाबीन म्हणजे कॉटन, सोयाबीन आणि मक्का, आपलं जे धान्य भरड धान्य असं अजून काही असन ते त्या अजून त्याच्यात काही त्याचं नमूद केलेलं नाही या सरकारने. आणि सगळे शेतकऱ्याला हा जोडून नम्रच विनंती, हे पीक विमे भरून सनी या सरकारचं घर भरू नका आता तरी. कारण या सरकारनं कोणच घर भरलेलं, कंपनीवाल्याचं आपलं घर भरलेलं आहे का नाही. आणि त्याच्यानंतर हे म्हणलं ते 7-12 करू कोरा कोरा, अजून 7-12 कोरा नाही. 2 लाख कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर आणि ते आश्वासन अजून तसंच रेंगाळत पडलेलं आहे. काय ते बी आश्वासन आहे तसंच आहे, अजून ते आश्वासनला कुठंच हे नाही. ते अजून ते कागदपत्र तसं पडलेले. अजून कर्ज, कोणाचे कर्ज, एका शेतकऱ्याचे कर्जमाफी नाही. शेतकऱ्याला जेव्हा ज्याचा टाईम पडतो तेव्हा यांच्याकडं हात वर करते, हे निकष लाव, ते निकष लाव, हे अटी लाव, ते अटी लाव. पण ज्या कंपन्याचे कर्जमाफ करते सरकार, तर त्यांना अटी निकष हे काही नसतो. हे तुम्हाला माहिती, हे तुम्हाला माहिती. तरी हे सरकार असं शेतकरी का वागतं हेच काही कळायला तयार नाही. कारण या सरकारला आपण टॅक्स देत नाही, शेतकरी आपल्या एवढा टॅक्स कोणी सरकारला देत नाही. कंपन्या बी, या कंपन्याला आपण वावर दिलेलं. तर आज रोजी आपल्या इकडं कंपन्यामध्ये, आज आपल्या कंपन्यामध्ये म्हणजे आपल्या इकडल्या कंपन्यामध्ये सगळे बाहेरचे लोक पोरं काम करतात. आपले झाले पोरं काम करायला सुद्धा त्यांना पोराला जागा नाही आपल्या झाल्या. म्हणजे इतकी हे झालेलं आहे, रोजगारी आवडलेली आहे. आपल्या शेतीमालाला भाव नाही काय. आणि म्हणते शेतकऱ्याला आम्ही लय देतो. का देते ते? आपल्या शेतीच्या मालाला भाव आहे का? आज तुम्ही 2600ची बॅग जर घ्यायला गेले खताची, 2250 रुपयाला खताची बॅग आहे. 26 खताची. मग विचार करा, एक 50 किलोची, 50 किलोची बॅग नाही, 50 किलोला कमी केली तिने आता. आणि त्या 2600च्या बॅगेची किंमत 2250. पहिले किती होती तिची? किती किती किंमत होती त्या बॅगेची? फक्त किती 1500-1600 रुपये किंमत असणारी बॅग, 1500 रुपये, 1650 रुपयाची असणारी बॅग आज ती 2200-2250 वर गेली. मग विचार करा, मग एवढं हे करून मग काय करणार आहे? सरकारची बोलणार नाही तर काय करावं? या सरकारला अजून तरी या सरकारनं टाळ्यावर यावा, एवढं सांगतो आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं. हे सरकार जिथं नाही तिथं सगळं भ्रष्टाचारी, जिथं ना तिथं सगळं भ्रष्टाचारी. पाहून घ्या. काय माझं घर शेडचं आहे. शेडचं आहे का? दिसलं का? शेड नाही. कुणाला लाभ, मला कुणाला लाभ नाही. शेतकरी मी. आणि गावात पा तुम्ही माड्या चालल्या. आम्ही मतदान करीत नाही का? एवढंच नाही, मला 5 राशन सुद्धा फ्री नाही. माझं फ्री राशन होतं, म्हणजे राशन फ्री म्हणजे पिवळं राशन कार्ड होतं. ते सुद्धा मी वारंवार प्रत्येक व्हिडिओ सांगितलो, माझं राशन कार्ड बंद केलेलं आहे. हे मोदी सरकार आल्याच्यानंतर माझं राशन कार्ड सुद्धा बंद झालेलं आहे. ते स्कीम आणली होती. आता 12 एकरवाल्याला पिवळं राशन कार्ड आहे आणि माझ्याकडे फक्त अवघी 2 एकर जमिनी, तरी मला राशन कार्ड नाही. माझं राशन कार्डमधून नाव वगळलेलं गेलेलं आहे. दादागिरी सगळी जिथं तिथं. करप्शन. काय करप्शन?
काय म्हणलं मोदी सरकार, ना खाने दूंगा, अच्छे दिन लाऊंगा. ते अच्छे दिन नव्हती म्हणली, बुरे दिन आएंगे, बुरे दिन लाऊंगा. शेतकरी को खाने नहीं दूंगा, शेतकरी को मैं खाने नहीं दूंगा. क्या है? शेतकरी को मैं अच्छे दिन नहीं लाऊंगा, शेतकरी को मैं बुरे बुरे दिन लाऊंगा. म्हणून सगळं असं मोदी सरकारचं ते वाक्य होतं. आता आता तसं मला वाटू राहिलं, एवढ्यावर सांगतो. बोलायला लय गंजे, पण काय करणार आहे, किती व्यक्त मांडली तरी का विषय कमी पडणार आहे मोदी सरकार पुढं. मोदी सरकारला मी चांगलं अजून मानतो, पण काय जेव्हा आमचं आम्हाला शेतकऱ्याला जेव्हा आमचे रामराज्य सरकार, आमचं सरकार जेव्हा आम्हाला शेतकऱ्याला पहिल्यासारखं जसं आम्हाला आज, पहिले जसे कापसाला भाव किती होता, आज आता आता काय भाव आहे. 2004 मध्ये कापूस जात होता हे भावात, आता त्याच्यापेक्षा भाव कमी झाले. आणि कापसाला भाव तेव्हा काय होता, तेव्हा खताचा भाव काय होता, आणि आज खताचा भाव काय आहे पाहून घ्या. आम्ही काय भर देणार आहे, कुणी कुणी कुठे हे करावा. शेतकऱ्याचा कोणी वाली नाही, फक्त करप्शन, फक्त लूटमार. ज्याचं नाही तिथं संडास बाथरूममध्ये लूटमार, ज्याच्या नाही त्याच्यामध्ये सगळे लूटमारच चालू आहे. लय लूटमार चालू आहे, लय अति लूटमार चालू आहे. शेतकऱ्याला काही नाही. आणि मग म्हणाला आम्ही 1 रुपया पीक विमा देतो. अरे देता तुम्ही, कोणाला देता पीक विमा? त्या कंपनीवाल्याला, कंपनीने घासत घातला ना सगळं पीक विमा. मला आता ₹1 नाही भेटेल पीक विम्याचा. काय फक्त 1000 रुपये भेटेल, तेवढे 1000 रुपये एकदा. 2021 पासून दाखवलं फक्त 1000 रुपये आलेले, जे आता काही आलेलं नाही. माझ्याकडे सगळं आहे पीक विम्याची, नाही तर रेकॉर्ड चेक करा म्हणावं. 1000 रुपये पीक विमा, अरे काय तुम्ही काय सांगता. 1000 रुपये फक्त शेतकऱ्याला. हां, शेतकऱ्याची एवढी तुम्ही हे केली, हरामखोर साले. थंडीक